राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी गुलाबराव पाटील यांना खोचक टोला लगावलाय। तुमच्या नावाप्रमाणे गुलाबराव रहा, जुलाबराव होऊ नका असं अमोल मिटकरी म्हणालेत। गुलाबरावांनी जरा दमाने घेण्याची गरज, अजून संसारही उभा राहिलेला नाही असं अमोल मिटकरी म्हणतायत। तर तुमच्या पक्षापेक्षा आमचा स्ट्राइक रेट चांगला आहे असंही मिटकरी म्हणाले। दरम्यान एका मुलाखतीत गुलाबराव पाटलांनी अजित पवारांना सोबत घेतलं नसतं तर शिंदेंच्या शिवसेनेला 125 जागा मिळाल्या असत्या असं म्हटलं होतं। त्याला अमोल मिटकरी यांनी आता उत्तर दिले। निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही। ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं, आम्ही त्याचा विरोध केला नाही। जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही 125 जागापर्यंत मिळाल्या असत्या आणि आम्ही 100 जागांवर राहिलो असतो। पण शेवटी जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली। आणि माझ्या माहितीप्रमाणे फक्त मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावे याच्याकरता आम्ही कोणत्याच गोष्टीची तडजोड करता आडकाठी केलेली नाहीये। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हे कुठल्याही गोष्टीला निर्णय घेत असताना चांगल्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेले आहे आणि मला तरी असं वाटतं की महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल। गुलाबराव पाटलांना मला असं वाटतं जरा दमानं घ्यायची गरज आहे, आवश्यकता आहे। अशा प्रकारचं वक्तव्य करून आता नवीन संसार पण उभा झालेला नाही आणि अगोदरच तुम्ही भांडणं करताय। शेवटी तुमच्या पक्षात तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल तर त्यात आनंद मानला पाहिजे। गुलाबराव तुमच्यातला सुगंध गेलाय की काय हे तपासावं लागेल आणि तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही गुलाबराव राहा, जुलाबराव होऊ नका ही आमची तुम्हाला विनंती आहे।